दिव्य मुंबई, सत्याला न घाबरणारी पत्रकारिता. आवाज सामान्यांचा. उल्हासनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याबाबत निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते माननीय राज असरोनकर यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणास त्यांची भेट घेतली व आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याचे सर्वोच्च प्रतीक आहेत. त्यांच्या पुतळ्याचा प्रश्न हा केवळ एका जागेचा किंवा प्रक्रियेचा प्रश्न नसून तो कोट्यवधी लोकांच्या स्वाभिमानाशी निगडीत आहे. अशा महान व्यक्तिमत्वाचा पुतळा स्मशानभूमीत उभारणे आणि त्यानंतर प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे हे अत्यंत गंभीर व निंदनीय आहे. या प्रकरणात प्रशासनाची भूमिका अत्यंत बेजबाबदार आणि संशयास्पद आहे. जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका यांनी वेळोवेळी आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयश दाखवले आहे. शासनाच्या स्पष्ट नियमांनुसार आवश्यक परवानग्या, प्रक्रिया आणि समन्वय न पाळता पुतळा उभारला गेला. उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीतील शांतीनगर येथील स्मशानभूमीमध्ये मागील बऱ्याच वर्षापासून म्हणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ज्ञानाचे महासागर असलेले उभारण्यात आलेला आहे. आणि ह्या बाबासाहेबांचा पुतळा स्मशानभूमीत का आणि कुठल्या प्रशासनाने कुणाच्या परवानगीने लावला याबद्दल खरोखरच खंत वाटते. एवढ्या माझ्या ज्ञानाच्या महासागराचा पुतळा एखाद्या चांगल्या ठिकाणी, एखाद्या विद्यापीठ, शिक्षण संस्था किंवा एखाद्या चांगल्या चौकामध्ये लावण्यात यायला पाहिजे होता, परंतु तो स्मशानभूमीत आला. आणि तो पुतळा हटवण्यासाठी कायद्याने वागा संस्थेचे आमचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष राज असरोनकर सरांना उपोषण करावं लागतंय. ही सुद्धा एक खूप मोठी शोकांतिका आहे. कारण बाबासाहेबांचा पुतळा चांगल्या ठिकाणी लावण्यासाठी आमच्या सरांना उपोषण करावं लागतं. त्यांची तब्येत आज खालवलेली आहे. आज आम्ही त्यांना खास भेटण्यासाठी आलेलो आहोत. तर महानगरपालिके प्रशासनाचा जो सूचना फलक किंवा जो स्थापनेचा जो दगड महानगरपालिकेच्या प्रशासनाने पुतळ्याच्या खाली लावलेला आहे, संपूर्ण प्रकरणात याच्यावर मला दाखवलेली खरोखर निष्क्रियता समजत नाही व की दिशाभूल करणारी भूमिका महानगरपालिकेमध्ये असे अधिकारी, असे लोकशाही राजकीय व्यवस्थेस पुढारी शोभणारी आहेत नाही. की त्यांना कुणाला असं वाटतं की सत्य डॉक्टर बाबासाहेब लपवण्याचा आणि आंबेडकरांचा जबाबदारी पुतळा टाळण्याचा शिक्षण प्रयत्न होत संस्थेच्या जागेवर न असल्याचे लावता स्पष्ट दिसून तिथे येते. माणसांचा अंतिम विधी केला राज जातो अशा असरोनकर स्मशानभूमीमध्ये लावलेला यांच्यासाठी आहे. अनेक तर सामाजिक तो पुतळा कार्यकर्ते लवकरात व लवकर सामाजिक संस्था, प्रशासनाने, आंबेडकरी शासनाने आणि चळवळीतील सरकारने नेते यांनी तो पाठिंबा योग्य ठिकाणी दर्शविला आहे. लावावा यासाठी भारतीय बौद्ध राज असरोनकरांचं महासभेचे उपोषण सामाजिक आहे. कार्यकर्ते आणि त्यांच्या उपोषणाला संजय खरात, आमच्या मनोज सर्व जगताप, उल्हासनगर रामा वासियांचे हटकर, सगळे रहिवासी, दिव्य मुंबई सगळे आमचे मराठीचे रिक्षा युनियनचे संपादक पदाधिकारी शिवाजी या मस्के, सर्वांचा पाठिंबा आहे. बाळासाहेब आणि अहिरे, त्यांना लवकरात भारत लवकर रणदिवे, आम्हा सर्वांना प्राध्यापक न्याय देण्यात प्रवीण यावा. माळवे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रिक्षा पुतळा चालक योग्य मालक ठिकाणी संघटनेचे लावण्यात यावा पदाधिकारी असे आम्ही यांनी पाठिंबा शासनाला दर्शविला विनंती आहे. करतो. आम्ही राज असरोनकर सर हे उपोषणाला बसलेले असताना त्यांची खरोखरच तब्येत खालवलेली आहे. आणि आम्ही शासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी आमच्या खेमानी परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, तसेच DCP ऑफिस, तसेच महानगरपालिका कार्यालय या ठिकाणी प्रत्येकी एक तासाचा निषेध असं आम्ही नियोजन केलेलं आहे, निषेध करणार आहोत. आणि सर्वांनी, उल्हासनगरचे जे आमचे सहकारी आहेत त्या सर्वांनी आम्हाला यासोबत असावा अशी आम्ही विनंती करतो सर्वांना.